मी लहानपणापासून एक स्टोरी ऐकतोय. कोणी आपल्या देवीला घेऊन चाललेला. तर त्याबद्दल मला पुन्हा एकदा काही माहिती भेटेल का? सत्य घटना आहे. मी पण माझ्या वडिलांपासून, माझ्या आजोबांपासून मी ऐकलेली गोष्ट आहे. कोपरी गावातले एक रामचंद्र सरबतवाला म्हणून त्यांचं आहे. त्यांचं नक्कीच 1947 जेव्हा आपल्या देशाची फाळणी झाली, तेव्हा मात्र इथं पाकिस्तानमधून जे आलेले काही लोक होती, त्यामध्ये सिंधी लोकांची एक जमात होती. इथं महिलांना वर्ज्य आहे. महिलांना प्रवेश आतमध्ये दिला जात नाही, कारण की ते ब्राह्मण आहेत आणि ब्रह्मचारी ब्राह्मण आहेत. कल्पेश नवऱ्याची हालत गाजते कोलशत ये गावाला. कल्पेश नवऱ्याची हालत गाजते कोलशत ये गावाला. न आज काही कल्पेश नवरा झैलय हलदीन गोपीवला. ना आज काही कल्पेश नवरा झैलय हलदीन गोपीवला. आज काही कल्पेश नवरा झैलय हलदीन गोपीवला. आज काही कल्पेश नवरा झैलय हल. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. मी कल्पेश फुलोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या अग्रिकोल यूट्यूब चॅनलवर. तर मी आता आहे आपल्या ग्रामदेवता म्हणजे कोलशेत गावाची ग्रामदेवता वाघदेवी मंदिरात. तर तिकडे आपल्याला थोडीशी माहिती एक्सप्लोर करायची आहे. त्यासाठी आपल्या जोडीला आहे तिकडे गावकरी आहेत आणि मी सुद्धा इकडचा गावकरीच आहे, मूळ रहिवासी. तर आपल्याला पुढच्या पिढीला आपल्याला कसा काय ते सर्व माहिती भेटेल तुम्हाला, त्यासाठी मी आजचा हा व्लॉग बनवतो. आपली यात्रा सुद्धा येते, त्याबद्दल थोडीशी माहिती देतील. नमस्कार मित्रांनो, मी भावेश पाटील. आज आपण आपल्या गावदेवी वाघदेवी मातेच्या मंदिराच्या दर्शनासाठी तसेच लोकांपर्यंत माहिती जगप्रसिद्ध करण्यासाठी आपण मंदिराचं दर्शन घ्यायला चाललोय. आपल्यासोबत किशोर पावशे, रोशन घरात, करण भोईर, किशोर फुलोरे व अभिजित तरे असे सहकारी घेऊन आपण मंदिरात चाललोय. तर चला सर्वांना आपण मंदिर तुम्हाला दाखवून घेऊ. भाऊ, आपण मंदिराकडे चाललोय, पण जाताना आपल्याला इथं छोटंसं नवीन बांधलेलं मंदिर दिसतंय, बामणदेव मंदिर. याच्याबद्दल काय माहिती सांगा जरा. नक्कीच पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे हे छोटं नव्याने बांधलेलं मंदिर आहे. तत्पूर्वी याच्या आधी इथं आधी जुनं मंदिर होतं. जे आपल्या देवीकडे जायचं आपण जातो त्याच्या आधी इथे नारळ चढवला जातो आणि मग देवीकडे जातं, अशी श्रद्धा पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ती अजूनपर्यंत ती कायम चालू आहे. हे जे वामनदेव मंदिर आहे, ऍक्च्युली मूळ याचं नाव आहे ते वामनदेव मंदिर आहेत. जे बुटक ब्राह्मण आहेत ते त्यांचं वामनदेवाचं हे मंदिर. तर जाऊया आपण तिथे पाहूया थेट. तर मित्रांनो, आपण पाहू शकता आमचे हे वामनदेव. जेव्हा वाघदेवीच्या दर्शनात जायचं अगोदर इथं नारळ आणि हार चढवल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. आमचे हे वामनदेव आहेत. इथं महिलांना वर्ज्य आहे. महिलांना प्रवेश आतमध्ये दिला जात नाही, कारण की ते ब्राह्मण आहेत आणि ब्रह्मचारी ब्राह्मण आहेत. त्यामुळे त्यांचं इथं वास्तव्य आहे. आणि यांचं जेव्हा पहिल्या प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा आमचे आगरी समाजाचे संत, थोर संत श्री सदानंद महाराज तुंगारेश्वरचे श्री सदानंद महाराज आले होते आणि त्यांच्या हस्ते यांचं प्राणप्रतिष्ठा झाली. तर मात्र मी सर्वांना विनंती करेन, आमच्या या आई माऊलीच्या दर्शनाला तुम्ही पुढे जाऊया. तुम्ही बघू शकता इकडे चार बाजूला आपल्या मंदिराच्या हे जत्रेची तयारी चालू आहे. म्हणजेच इकडे मंडप सगळा सर्व चालू आहे आणि इकडे बघा, तुम्ही बघू शकता चार बाजूला झाडी आणि हा आपला देऊळ गावदेवीचा बघू शकता. नमस्कार, मी भावेश पाटील, कोलशेत गावाचा रहिवासी. मला आमच्या मंदिराबद्दल काहीतरी माहिती एक्सप्लोर करायची आहे आणि ती प्रत्येक लोकांपर्यंत आणि प्रत्येक
पुढच्या पिढीपर्यंत, येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे. त्यासाठी मी गावातल्या काही रहिवाशांना घेऊन आलोय आणि त्यांच्याशी आपण बोलूया. ते आपल्याला मंदिराबद्दल काय माहिती देतात ते बघूया. नमस्कार भावेश. नमस्कार सर्वांना माझा एक आदरपूर्वक नमस्कार. मी आहे कोळशेत गावाचा रहिवासी किशोर पावशे. माझ्यासोबत आमच्या गावातली मंडळी आहेत. आपण आजपर्यंत आपल्या कुलदैवताला मानतो खंडोबा देव, आपले कुलस्वामिनी आपली देवी आपली भवानी, आणि त्यानंतर आपली ग्रामदेवता आपली ही वाघदेवी माता. ह्या ज्या वाघदेवी मातेचं रूप जे आहे, जे स्वरूप आहे, हे आपल्या पूर्ण जगामध्ये पोचावं ही माझी फार अशी इच्छा होती. त्यासाठी आपल्याला कल्पेश यांनी फार सहकार्य केलं आहे. त्यांच्या ह्या यूट्यूबच्या चॅनल मुळे आपण हे आपल्या देवीला आपल्या संपूर्ण जगामध्ये पाठवणार आहोत. आपली देवी ही वाघदेवी आहे. ह्या संपूर्ण गावामध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान म्हणून हिला गणलं जातं. आपली ही वाघदेवी, वाघावर बसलेली देवी आपण तिला म्हणतो. कारण वाघ देवी का म्हटलं जातं आपण इथं, कारण की हा जो संपूर्ण एरिया आहे हा संपूर्ण जंगल एरिया होता. आता मात्र इथं मोठ्या मोठ्या आपल्याला बिल्डिंग दिसतील. मात्र तत्पूर्वी 40 ते 50 वर्षापूर्वी त्याच्याहून आधी इथं आपली शेती असायची आणि शेतावरती इथं आम्ही यायचो. आमची स्वतःची सुद्धा शेती आहे आणि बरेचशा गावकऱ्यांची सुद्धा इथे शेती आहे. लोक शेती करण्यासाठी इथे यायची. घरातील 4-5 व्यक्ती येत यायच्या. मात्र इथं बिबट्यांचा आणि वाघाचा इथं खूप असा इथं प्रवास असायचा. मात्र तेच आपली भीती निघून जावी म्हणून एक देवाचं श्रद्धास्थान म्हणून आपली वाघदेवी आणि तिचं रूप होतं. या देवीचं महात्म्य सांगावं तर ही देवी स्वयंभू आहे. हिला इथं कोणीही निर्माण केलेलं नाही किंवा इथं आधीपासून मंदिर नव्हतं. भाऊ, आपण आता मंदिरात म्हणजे गावातनं या साईडने येतो, पण इथे रस्ता आहे. मी छोटा असताना मला आठवण आहे का 1-2 वेळेला मी इकडनं आलेलो. तर हा रस्ता का बंद आहे आणि या रस्त्याचं काय महत्व आहे किंवा कशासाठी आहे हा रस्ता? नक्कीच 1947 जेव्हा आपल्या देशाची फाळणी झाली तेव्हा मात्र इथं पाकिस्तानमधून जे आलेले काही लोक होती, त्यामध्ये सिंधी लोकांची एक जमात होती. त्या सिंधी लोकांनी इथं त्यांच्यासाठी त्यांना एक वस्ती बनवून दिली. इथे आपली ही संपूर्ण गाववाल्यांची शेती होती. मात्र सरकारने त्यांच्यासाठी त्यांना इथं टेंट बांधून दिले आणि त्या टेंटमध्ये राहायला लागले. जेव्हा आपल्या देवीकडे यायला रस्ता नव्हता, तेव्हा नवीन रस्ता नव्हता, तेव्हा आपण नेमकी ह्याच रस्त्याने यायचो आणि इथं हा कच्चा रस्ता होता. हे पायऱ्या म्हटलं तर आता झाल्या जवळ 20 वर्ष आधी त्यांनी पायऱ्या बनवलेल्या आहेत. त्याच्या आधी आपण इथून कच्च्या रस्त्याने जायचं आणि इथं शेतावरती जायचा प्रवास होता आणि देवीजवळ याचा हा प्रवास होता. विषय असा होता की जेव्हा सिंधी लोकांचं, आता लोकांचं म्हणणं असं की ते सिंधी लोक का राहत नाहीत, इथे एअरफोर्स कसा आला, तर विषय असा होता का जेव्हा 1958 की 57 साली काहीतरी इथे एक महामारी आली होती. त्यामुळे जे सिंधी लोक जे होते त्यांनी सगळे टेंट सोडून तिथून निघून गेले. त्या मात्र नंतर इथे सगळी टेंटची जी व्यवस्था होती सगळी ती अशीच पडून राहते. मग मात्र गव्हर्नमेंटने ती जागा तशीच पडित असल्यामुळे त्यांचं इथं एअरफोर्स आणि नेव्ही अशा 2 प्रकारचे त्यांनी इथं 2 व्यवस्था त्यांनी निर्माण केल्या. तेव्हा मात्र आपल्याला इथून रस्ता तोपर्यंत यायचा रस्ता होता. त्यानंतर आपण जेव्हा गावाल्यांनी एकत्र येऊन जेव्हा किरण मिल कंपनी बंद पडलेली, तिथून आपण एक रस्ता मागितला आणि त्या रस्त्यातून प्रवास सुरू केला आणि मग तो आपला नवीन रस्ता सुरू झाला. त्याच्यातून आपण रेग्युलर आता येतो. साधारण एक 10 ते 12 वर्षापासून आपण ह्या रस्त्याने प्रवास करतो. हा जो आपला रस्ता हा नवीन रस्ता बनवला गेला. जेव्हा किरण मिल कंपनी त्यांचा रस्ता आपल्या तिथून त्यांनी दिला, तेव्हा त्या रस्त्याने आपण ह्या रस्त्याने यायला सुरुवात केली आणि हा रस्ता गावकऱ्यांसाठी अतिशय सुविधाजनक होता. कारण की एअरफोर्समधून जेव्हा आपण यायचो तेव्हा तिथं पासेस ठेवावं लागायचे किंवा आपलं काहीतरी आयडेंटिटी प्रूफ तिथं ठेवावं लागायचं. तो फार त्रासदायक विषय होता. पण मात्र हा रस्ता बनवल्यानंतर आपण इथे 24 तास आपण देवीचा प्रवास आणि देवीचं दर्शन आपण ह्या रस्त्याने करत होतो आणि त्याबद्दल खरंच आपल्या कोळशेत ग्रामस्थ मंडळाचा धन्यवाद. त्यांनी याच्यामध्ये खूप मोठं सहकार्य आणि मोलाचं योगदान दिलं आणि आपल्या गावकऱ्यांना आपल्या या आई माऊलीचं, गावदेवीचं, वाघदेवीचं दर्शन नित्याने मिळावं त्यासाठी हा मोठा अर्थात प्रयत्न केला. भाऊ, मी लहानपणापासून एक स्टोरी ऐकतोय, कोणी आपल्या देवीला घेऊन चाललेला, तर त्याबद्दल मला पुन्हा एकदा काही माहिती भेटेल का? सत्य घटना आहे. मी पण माझ्या वडिलांपासून, माझ्या आजोबांपासून मी ऐकलेली गोष्ट आहे. कोपरी गावातले एक रामचंद्र सरबतवाला म्हणून त्यांचं आहे, त्यांचं नाव होतं. त्यांना देवीने दृष्टांत दिला होता की मला तू भेटायला ये. त्यांच्या दृष्टांताप्रमाणे तो सरबतवाला तेव्हा वाहनाची सुविधा नसल्यामुळे तो सायकल घेऊन आला होता आणि आपण मगाशी बघितला जुना रस्ता, त्या रस्त्यावरती तो सायकल त्यांनी वर ठेवली आणि तो चालत देवीपर्यंत आला. पण देवीचं रूप एवढं मनमोहणारं होतं ना, त्याला लालसा निर्माण झाली की ही देवीची मूर्ती आपण आपल्या घरी घेऊन जावी किंवा आपल्या एरियामध्ये जाऊन तिथं ती स्थापना करावी.
त्या व्यक्तीने संध्याकाळपासून ते पहाट होपर्यंत देवीची मूर्ती मंदिरातून कशी बशी उचलली आणि ती वर नेऊन त्यांनी सायकलवर ठेवली. सकाळी पहाटे होताच लोकांना माहित पडलं का आपली मूर्तीचं काहीतरी कोणतरी निरोप गेला की मूर्ती आपली इथून कोणतरी हलवतोय. तेव्हा गाववाले सगळे जमा झाले आणि गावाने त्यांना विनंती केली की बाबा ही मूर्ती आमची गावदेवी आहे, ही आमची वाघदेवी आहे, गावाचे ग्रामस्थांमध्ये ग्रामदेवता आहे, तर तुला तुम्ही इथं घेऊन जाऊ शकत नाही. तर त्यांनी त्याचा दृष्टांत होता, त्यांनी सांगितला की माझा असा दृष्टांत म्हटला आणि त्याच्यामुळे मी घेऊन चाललोय. तर त्या एका व्यक्तीने मंदिरातून ह्या एवढ्या खालच्या अंतरावर, आता हे आपण फार उंच आहोत, याच्या आधी मंदिर आपल्या जवळपास 5 ते 6 फूट खाली होतं. त्यानंतर त्यांनी ही मूर्ती त्यांनी वरते सायकलपर्यंत एकटा घेऊन गेला. जेव्हा गावाले पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितलं तुमची मूर्ती तुम्ही ठीक आहे, तुमची देवी आहे तर तुम्ही उतरून घ्या. पण तेव्हा त्यांना 5 ते 6 लोकांना कष्ट करावे लागले मूर्ती खालपर्यंत आणायला. म्हणजे देवीचं दृष्टांत आणि देवीचं महात्म्य याच्यातून आपल्याला पाहायला मिळालं. एकटा व्यक्ती एवढी मोठी वजन, साधारण 150 ते 200 किलो वजनाची मूर्ती असेल. बहुधा आम्ही अजूनपर्यंत वजन कधी केलं नाही आणि देवाचं वजन कोणी करत नाही असं, पण अंदाजे जेव्हा पालखीमध्ये आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा आम्हाला अंदाज आला होता साधारण 150 किलोची मूर्ती असावी. आणि ती मूर्ती एकट्या माणसाने एवढ्या वरती घेऊन गेला म्हणजे देवीचं काहीतरी महात्म्य असेल. आणि त्या दृष्टांत तो राहतो कोपरीला आणि हे गाव आहे कोळशेत. याच्यामध्ये जवळपास आपलं 9 ते 10 किलोमीटरचं अंतर आहे आणि या 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर दृष्टांत त्या देवीने त्याला दिला. म्हणून त्या रामचंद्र सरबतवाल्याचं आम्ही इथं नाव आमच्या मंदिरामध्ये करून ठेवलं होतं. हे आम्ही लहानपणापासून पाहत होतो, ते अजूनही साबित होतं. आणि अशाच प्रकारे या देवीचं महात्म्य आपल्याला पाहायला मिळालं. भाऊ, आपण नवसाला पावणारी देवी म्हणून संबोधतो आपण, पण असे तुम्हाला काही अनुभव याच्यात आलेत का कधी देवीचे? नक्कीच आपली वाघदेवी, आपली ग्रामदेवता ही नवसाला पावणारीच देवीच आहे. आपण इथं दरवर्षी यात्रा भरते, त्या दरम्यान इतर लोक रोज येतात. मंगळवारी तर आवर्जून लोक येतात. मग देवीचा वार मंगळवार आहे आणि तो उपवासाचा वार असतो, लोक उपवास करतात. एक देवीचं तुम्हाला इथं महात्मा सांगू शकतो की या मंदिरामध्ये आल्यानंतर इतकं मन प्रसन्न होतं. अनुभव मी माझ्यापासूनच सुरुवात करेन. तर की इतकं मन प्रसन्न होतं की आपण ठरवलेलं असतं की देवाकडे आज आपण हे मागणार, देवाकडे पण अक्षरशः मंदिरामध्ये आल्यानंतर आपण कुठलंच मागणं मागत नाही. आणि हा अनुभव आहे ना, आम्ही ज्या ज्या लोकांना विचारलं ना, त्यांनी मला ह्याची नक्कीच त्यांनी परावृत्ती सांगितली की हा हे खरं आहे. मी देवीकडे गेलो होतो, फक्त नमस्कार केला, पाया पडलो आणि बाहेर आलो, नारळ फोडला आणि बाहेर आलो. देवीकडे मागायची मला काही इच्छा झाली नाही, कारण की देवीचं रूप बघून मी अतिशय खुश झालो. तर हे असे बरेचसे अनुभव आहेत आणि लोक इथं नवस करतात आणि नवसाची पूर्तीही करतात. बरेच लोकांनी इथं त्यांचं नवसपूर्ती करताना आपण इथं पाहिलंय. त्यांनी जे सांगितलेलं असतं नवसाला, की पेढे असतील किंवा त्यांचं काही दान असेल किंवा बलिदान असतील, ते त्यांनी तिथे संपूर्ण सर्वांनी गावाला दिलेलं आहे. देवीचं पाहायला जायचं तर आपली देवी आहे ना, ही साधारण 300 ते 350 वर्षापूर्वीची आहे असं आपण म्हणतो. हे नुसतं म्हणत नाही, तर आपण याचं कार्बन डेटिंग केलं होतं. 2014-15 मध्ये जेव्हा अयोध्येमध्ये प्रभू श्री रामलल्ला यांचं तिथं मंदिराचं तिथं कार्बन डेटिंग सुरू होतं, तेव्हा आपल्या गावकऱ्यांना थोडंसं वाटलं की आपणही आपल्या देवीचं किती जुनं रूप आहे ते आपण पाहायला हरकत नाही. तर गाववाल्यांनी ते कार्बन डेटिंगसाठी त्यांनी रिपोर्ट्स मागवले होते. त्यांनी ती टीम आली होती, त्यांनी ते टेस्टिंग केलं. तेव्हा आपल्याला कळलं की हे 300 ते 350 वर्षाहून अधिक जुनी मूर्ती आहे. आणि त्यानंतर आपल्याला कळलं का खरंच आपली देवी किती मोठी आहे. आता हे 350 वर्ष म्हटलं तर शिवकालीन मूर्ती म्हणायला हरकत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या ह्या मूर्त्या असतील आणि ही अक्षरशः खरंच स्वयंभू मूर्ती आहे. ही एखाद्या दगडाच्या राशीमधून निघालेली स्वयंभू मूर्ती आहे. इथं हिचं विस्थापन, हिचं प्रस्थापन इथं कोणीच केलं नव्हतं. ही स्वतःहून बाहेर आली. त्यानंतर इथल्या जवळपास आमच्या सगळ्या गावातल्या नागरिकांनी, आपल्या गावातल्या नागरिकांनी इथं एक छोटंसं मंदिर बांधलं आणि एक छोटंसं गाभारामध्ये रोजचं नित्यप्रमाणचं. जेव्हा रामचंद्र सरबतवाल्याने जेव्हा मूर्ती आपण त्यांच्याकडून घेऊन आलो सायकलवरून, जेव्हा इथं मूळ स्थानी आणली, तेव्हा मूर्तीचं आपण इथे छोटंसं मंदिर बांधलं आणि त्याची पुन्हा इथं त्याची पूजा अर्चा सुरू करायला. त्याच्यानंतर आपलं सर्व गावकऱ्यांनी पुन्हा एकत्र येऊन देवीची पूजा अर्चा आपली सुरुवात त्याची परत सुरू झाली. भाऊ, ह्या 4 मूर्त्या काय आपण काय माहिती देऊ शकता का? नक्कीच. म्हणजे या इथे वाग्देवी प्रसन्न लिहिले, पण इथे 4 मूर्त्या आहेत शिव्या, आणि तिथं आपण शिक्का लावून ठेवतो. नक्कीच या ज्या 4 शिळा दिसतात आपल्याला, ह्या आपल्या वाघदेवीच्या मातेचं प्रतिरूप आहे. पूर्वी इथं नारळ फोडण्याचं साधन होतं, दगड होता, तिथं नारळ फोडलं की आपण देवीला मानपान जो आपण ठरवायचो, जो मांसाहार असेल तो मानपान आपण इथं द्यायचो आणि त्याच्यानंतर देवीचं मानपान पूर्ण करायचं. कारण देवी जी आपली आहे पूर्ण शाकाहारी आहे. देवी पूर्ण
आपण इथं देवीच्या मंदिराच्या गाभारामध्ये कुठलंच आपण इथं मांसाहाराचा नैवेद्य आपण आत घेऊन जात नाही. जर तो द्यायचा असेल, कारण आपण शेवटी मूळ आपण आगरी कोळी लोक आहोत आणि आगरी कोळी लोक ही आपली मांसाहार करणारी आपली प्रजाती आहे. कारण की आपला जो संसार चालायचा हा पूर्ण शेतीवरती किंवा आपल्या मांसाहार किंवा मच्छीमार याच्यामधूनच चालायचा. त्याच्यामुळे मूळ आपण जे आहोत ते मांसाहारीच आहोत, जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते आपण नित्यक्रमाने. आता मात्र थोडा फरक पडलाय. तरी पण जो मांसाहाराचा जो आपला नैवेद्य असेल जेव्हा तो आपण मान दाखवतो, तो मान इथं दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. अशी आपली पूर्वीपासून आपली जी लोकांची समजूत होती ती अजूनही आपण कायम ठेवलेली आहे. कारण जे पूर्वजांनी आपल्या ठरवलेलं आहे तेच आपण कायम पुढे करतोय. हे असे आपले इथं वाग्देवी प्रसन्न नाव लिहिलंय, कारण हे वाग्देवीचं प्रतिरूप आपण म्हटलं तर किंवा त्यांच्यासाठी जे रक्षक असतात ते रक्षकांसारखे इथं हे कार्य करणारे आपले शिळा दिसतात. हो, आपण म्हणजे मधीच कधीतरी ते शिंदे लोक पूर्ण येतात आणि त्यांची पण आपली जशी वार्षिक यात्रा असते तशी त्यांची यात्रा करतात ते. तर त्याच्याबद्दल काही थोडीफार माहिती आहे आम्हाला. नक्कीच जे यात्रा करणारे येणार आहेत ते रामचंद्र त्यांच्या फॅमिलीमधून आलेले आहेत लोक येतात आणि ते अष्टमीच्या दिवशी इथं ते यात्रा करतात. त्याप्रमाणे आपण आपल्या देवीला नैवेद्य दाखवतो, त्याप्रमाणेच रामचंद्र सरबतवाला आहेत त्यांचेच जे घरची मंडळी आहेत ते अष्टमीच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या एक दिवस अगोदर ते इथे येतात आणि त्यांचा पूर्ण इथे जल्लोष असतो आणि त्यांची जत्रा भरते. त्याच्यामध्ये त्यांचं देवीला नैवेद्य म्हणून ते त्यांचं छोले आणि पुरी किंवा त्यांचा सिंधीचा त्यांच्या प्रकारचं त्यांचं काही भोजन असतं ते नैवेद्य असतं ते देवीला दाखवतात आणि संपूर्ण दिवस ते इथं ते गाजावाजा करून देवीचं नृत्य करून भजन करून देवीचं गाजावाजा करतात. त्यांचं ते अजूनपर्यंत ते नित्यक्रमाने ते प्रत्येक अष्टमीला रामनवमीच्या एक दिवस अगोदरचं अष्टमी जी येते त्या अष्टमी त्यांचा इथं उत्सव चालू असतो. भाऊ, मंदिराचा वर्धापन दिन आपला साजरा होतो, त्याच्यानंतर यात्रेचा जल्लोष वगैरे कसा असतो? नक्कीच आपण आपलं हे मंदिर जे बांधलंय हे आता 5वा वर्धापन दिन आपला असेल. या 5व्या वर्धापन दिनासाठी आपण बहुमूल्य लोकांचं योगदान घेतलं आणि गावकऱ्यांकडून आपण हे योगदान घेऊन आपलं मंदिर बांधलं गेलं. याबद्दल मी गावकऱ्यांचा खूप मोठा ऋणी आहे. आपल्याला बरेचसे बिल्डर लोक आले होते, त्यांनी स्पॉन्सरशिप्स म्हणाले होते आपण तुम्हाला स्पॉन्सर करून बिल्डिंग बांधतो, पण मात्र गाववाल्यांचा स्पष्ट विरोध होता की नाही, हे जे मंदिर बांधू हे आपल्या स्वखर्चाने असला पाहिजे आणि आपल्या गाववाल्यांचंच नाव असलं पाहिजे. तर तो मंदिर बांधताना 5वं वर्ष आता वर्धापन दिन असेल आणि या 5व्या वर्षामध्ये आपल्या बामण देवाचं सुद्धा इथे मंदिर बांधलं गेलं, जे मागच्या वर्षी पहिलं वर्धापन दिन होतं आणि हे त्याचं यावर्षी दुसरं असेल. या दोन्ही मंदिराचं वर्धापन दिन आपलं येत्या 22 तारखेला 22 एप्रिल 2024 रोजी असणार आहे. त्यानंतर मग 23 तारखेला हनुमान जन्मोत्सव असणार आहे. त्या दिवशी मारुतीरायांची पालखी आणि आपल्या गावदेवीची पालखी या दोन्ही पालख्या या दोन्ही मिरवणूक पूर्ण जल्लोषामध्ये गुलालाच्या उधळाने डीजेच्या आणि बँडच्या जल्लोषामध्ये संपूर्ण नृत्य करून लोक गावभर फिरतील आणि पुन्हा पालखी इथं आणून ठेवतील. आणि त्यानंतर 24 तारखेला इथं आपल्या देवीचं वाग्देवी देवीची यात्रा असेल. त्या दिवशी आपल्या इथं मानपानचा विषय असेल आणि मग जो आपला मांसाहार खाण्याचा जो विषय असेल लोकांचा जे आपल्या आगरी कोळी समाजामध्ये चालतं तो आपला इथं होत असतो. पण मात्र हे नक्की आहे की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार नेत नाही आणि नेऊन देत नाही किंवा इथं कोणत्याही प्रकारचं मद्यपान आम्ही करून देत नाही. हे आमचं पूर्ण गावकऱ्यांचं एक ठरवलेलं आपल्या एक तो निषेध आहे. मंदिरामध्ये यायचं असेल तर तुम्हाला एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन असं असेल लोकांना, तुमच्या युट्यूबवर पाहणाऱ्या लोकांसाठी मी सांगतो, जर तुम्ही ठाण्याला आला तर तुम्हाला कोळशेतची 98ची बस तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट थेट कोळशेत तरीचा पाडा किंवा शेवटचा बस स्टॉप तुम्ही सांगितलं तर तुम्ही कोळशेत बस स्टॉपवर येऊ शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला हनुमान मंदिर जवळ तुम्हाला इथं बस स्टॉप शेवटचा आहे, तिथे उतरल्यानंतर तुम्हाला तिथून जवळच अवघ्या 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मंदिर आपलं आहे. किंवा तिथं गावातल्या कोणत्याही व्यक्ती तुम्ही सांगितलं तर मला गावदेवी मंदिरच जायचं आहे तर तुम्हाला तो व्यक्ती आणून पण सोडून देईल. इतकी लोकांची भावना आमच्या देवीशी जोडलेली आहे. तर मी विनंती करेन आमच्या ह्या माऊलीचं दर्शन पूर्ण जगभरापर्यंत गेलं पाहिजे आणि खरंच नवसाला पावणारी आमची देवी आहे. आपल्या वाग्देवी आई माऊलीच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना किंवा भक्तांना मी विनंती करेन, जर तुम्ही ह्या जागेला तुम्ही भेट असाल किंवा आईला तुम्ही भेट द्यायला येत असाल तर मात्र सकाळी 6 ते संध्याकाळी 6च्या दरम्यानच या, कारण त्यानंतर दरवाजे बंद केले जातात. तर मंडळी, आता आपल्याला पूर्ण मंदिराची माहिती भेटलेली आहे, बरीचशी माहिती भेटलेली आहे. तर आता येत्या 22, 23, 24 एप्रिलला आपली यात्रा येते. तर आपण जल्लोषात पूर्ण यात्रा साजरी करूया आणि तुम्ही सुद्धा आवर्जून या जत्रेत. तर बोला आई माऊलीचा, वाग्देवी माते की, आई माऊलीचा, गावदेवी माते की. तर आजचा मी ब्लॉग इकडेच एंड करतोय. आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर चला, बाय.